दोन व्यक्ती जेव्हा एकत्र संसार करतात तेव्हा दोघांचे विचार थोडे का होईना मिळते जुळते असले ना तर गोष्टी सोप्या होतात. हे का म्हणते ते सांगतेस. त्या अगोदर आजच्या दिवसाची सुरुवात मात्र मस्त आरामशीर झालेली आहे. आज आहे सुट्टी, आज आहे 17 सप्टेंबर, त्यामुळे इवाला आणि तिच्या डॅडीलाही सुट्टीच होती. फ्लॅग होस्टिंग करून ते घरी आले. घरी येतेवेळी त्यांनी आणले होतं ब्रेकफास्ट. तर ते बाहेर गेले होते आणि त्यांना भूक लागली होती, त्याच्यामुळे त्यांचं असं होतं की आज सुट्टी आहे, चला घरी जातेवेळी ब्रेकफास्ट घेऊन जाऊया. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, इडली डोसा वडा हे सगळं आणलं होतं. आणण्या अगोदर त्यांनी मला फोन केला होता की तुझ्यासाठी काय आणू. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की माझ्यासाठी फक्त 1 प्लेट इडली आणा आणि इवासाठी 1 प्लेट वडा. आता तुम्ही समोर बघू शकता, हे एक प्लेट इडली आणि 1 प्लेट वडा तर असूच शकत नाही. कमीत कमी हे 4 ते 5 माणसाचा ब्रेकफास्ट आहे. आणि मला याच गोष्टीचा यांचा राग येतो. कधीही ते जेव्हा शॉपिंगला जातात ना, तेव्हा एक वस्तू ते कधीच घेऊन येत नाही. एक वस्तू आणायची असेल तर ते 4 आणतात. बट याच्यामुळे माझा मात्र मूड खूप ऑफ झाला, कारण मला आरामशीर ब्रेकफास्ट करायचं होतं. बट आता इतका सारा त्यांनी आणून ठेवला होता, त्यामुळे मला मात्र टेन्शन आलं की आता हे संपणार काय. मग काय, दुपारी मी त्यांना जेवणच बनवलं नाही. म्हटलं हा ब्रंच आहे, सकाळी पण करायचा आणि दुपारी सुद्धा. त्यानंतर इवासोबत थोडासा टाइम स्पेंड केला. इवाकडे खूप सारे क्ले होते आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडंसं काहीतरी आर्टिस्टगिरी केली. आणि बघू शकता किती छान मी काहीतरी बनवलेलं आहे. एक किडा आहे आणि तो पावसाळी किडा आहे वगैरे. चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.